श्री सत्यनारायण व्रतकथा चतुर्थ अध्याय म्हणजे अध्याय 4. सूतजी पुढे म्हणाले, वेश्येने प्रवास सुरू केला आणि तो आपल्या नगरात गेला. तो थोडा पुढे गेल्यावर दांडी धारण केलेल्या भगवान सत्यनारायणांनी त्याची परीक्षा घेण्यास सांगितले. हे वेश्य, तुमच्या बोटीत काय आहे? गर्विष्ठ व्यापारी हसत म्हणाला, हे दांडी, तुम्ही का विचारता? पैसे घेण्याची इच्छा आहे का? माझी बोट वेलीच्या पानांनी भरलेली आहे. वेश्याचे असे शब्द ऐकून दांडी परिधान केलेले भगवान सत्यनारायण म्हणाले, तुमचे वचन खरे हो. असे बोलून तो तेथून निघून गेला आणि काही अंतरावर जाऊन समुद्र किनारी जाऊन बसला. दांडी महाराज निघून गेल्यावर वेश्य आपल्या नित्यकर्मातून निवृत्त झाल्यावर बोट उंच उंच करून बोटीतले वेली, पाने इत्यादी पाहून बेहुश होऊन जमिनीवर पडलेले पाहून आश्चर्यचकित झाले. शुद्धीवर आल्यावर त्याला खूप दुःख होऊ लागले. तेव्हा त्याचा जावई म्हणाला, शोक करू नकोस. हा दांडी महाराजांचा शाप आहे, म्हणून आपण त्यांच्या आश्रयाने चालले पाहिजे. तोच आपले दुःख संपवेल. आपल्या सुनेचे बोलणे ऐकून वेश्यदांडी भगवंतांपर्यंत पोहोचला आणि अत्यंत भक्तीने पश्चाताप करून म्हणाला, मी तुला सांगितलेल्या असत्य शब्दाबद्दल मला क्षमा कर. असे म्हणत तो दुःखाने रडू लागला. तेव्हा देवदंडी म्हणाले, हे व्यापारी पुत्र, माझ्या आज्ञेमुळे तुम्हाला वारंवार त्रास होत आहे. तुम्ही माझ्या उपासनेपासून दूर गेला आहात. तेव्हा तो वेश्य म्हणाला, हे देवा, ब्रह्मा तुझ्या ब्रह्माला आदी देवतांनाही कळत नाही, मग मला मूर्ख कसे कळणार? तू आनंदी राहा. मी माझ्या क्षमतेनुसार तुझी पूजा करीन. माझे रक्षण कर आणि माझी नावे पूर्वीप्रमाणे संपत्तीने भर. त्यांचे भक्तिमय वचन ऐकून श्री सत्यनारायण भगवान प्रसन्न झाले आणि त्यांना त्यांच्या इच्छेनुसार वरदान देऊन अंतर्धान पावले. त्यानंतर सासरे आणि जावई दोघेही बोटीवर आले असता बोट पैशांनी भरलेली होती. त्यानंतर त्यांनी नियमानुसार भगवान सत्यनारायणांची आराधना केली आणि आपल्या साथीदारासह त्यांच्या नगरात गेले. जेव्हा तो त्या शहराजवळ पोहोचला तेव्हा त्याने त्याच्या घरी एक दूत पाठवला. दूत साधू नावाच्या वैश्याच्या घरी गेला. त्याच्या पत्नीला नमस्कार केला आणि म्हणाला, तुझा पती आपल्या कुटुंबासह या शहराजवळ आला आहे. लीलावती आणि तिची कन्या कलावती त्यावेळी परमेश्वराची पूजा करत होत्या. दूताचे म्हणणे ऐकून ऋषी पत्नीने अत्यंत आनंदाने भगवान सत्यनारायणांची पूजा पूर्ण केली आणि आपल्या मुलीला म्हणाली, मी माझ्या पतीला भेटायला जात आहे. तू पूजा पूर्ण कर आणि लवकर या. पण कलावती पूजा आणि नैवेद्य सोडून पतीला भेटायला गेली. पूजा आणि प्रसादाची अवज्ञा केल्यामुळे भगवान सत्यनारायण क्रोधित झाले आणि त्यांनी पतीला नावेसह पाण्यात बुडवले. पती न मिळाल्याने कलावती रडत जमिनीवर पडली. बोट बुडलेली आणि मुलगी रडताना पाहून साधू नावाचा वैश्य प्रभावित झाला आणि म्हणाला, हे भगवान, अज्ञानामुळे झालेल्या पापांसाठी कृपया मला किंवा माझ्या कुटुंबाला क्षमा करा. त्यांच्याकडून असे शब्द ऐकून भगवान सत्यदेव प्रसन्न झाले. आकाशवाणी म्हणाली, हे वेश्य, तुमची मुलगी माझा प्रसाद टाकून आली आहे, म्हणूनच तिचा नवरा गायब झाला आहे. ती घरी गेली आणि प्रसाद घेऊन परतली तर तिला तिचा नवरा नक्कीच मिळेल. आकाशवाणी ऐकून कलावती घरी पोहोचली आणि प्रसाद घेतला आणि मग येऊन तिला आपला पती पूर्वीच्या रूपात सापडला. तिला खूप आनंद झाला आणि तिने आपल्या पतीला पाहिले. त्यानंतर साधू वैश्य यांनी आपला मित्र आणि नातेवाईकांसह सत्यदेवाची विधीपूर्वक पूजा केली. या जगातील सर्व सुखांचा उपभोग घेतल्यानंतर शेवटी त्याला मोक्ष प्राप्त झाला. श्री सत्यनारायण व्रताच्या कथेतील 4थ्या अध्यायातील हा संपूर्ण अध्याय आहे. मंडळी, या अगोदरचे अध्याय चॅनलवर अपलोड आहेत, तुम्ही नक्कीच जाऊन बघू शकता. मंडळी, कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.